पुणे शहरातील ढोले पाटील रोडवरील हॉटेल कपिलाजवळ एक स्लॅब कोसळून 2 लोक अडकले आहेत। अग्निशमन दलाकडून प्राथमिक माहिती मिळाली असून बचाव कार्यासाठी 3 गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्यात। सध्या बचाव कार्य सुरू आहे। पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। आज आपण ढोले पाटील या रोडवर आहोत आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर कपिल रेस्टॉरंट शेजारी असलेल्या एका काम चालू असलेल्या हॉटेलमध्ये अचानक स्लॅब कोसळला आणि या ठिकाणी 3 मजूर अडकल्याची घटना घडली। यानंतर माहिती मिळताच फायर ब्रिगेडचे अधिकारी 2 गाड्यांसह 30 ते 25 ते 30 कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आणि यावेळेस त्यांनी बचाव कार्य सुरू केलं। यामध्ये 3 मजुरांना यावेळेस बाहेर काढण्यात आला आहे आणि एका मजुराला जागेवरच प्रथमोपचार देण्यात आला आणि 2 जणांना इथे जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। यावेळेस पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात बघांची गर्दी झाली होती। पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत। फायर ब्रिगेडचेही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत। या ठिकाणी आता जेसीबीच्या द्वारे या ठिकाणी अजून कोण आहे का, या ढिगाऱ्यात अडकलं कोण आहे का, हे या मगाशी काही वेळापूर्वीच या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी तपासलं आहे। आता आपण पाहत आहोत अधिकारी अजून कोण अडकल्याची भीती आहे का, हे अधिकारी स्वतः जागेवर जाऊन तपासत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या सर्व घटनेची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत काही फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत। आपण या व्हिडिओ मार्फत त्यांच्याकडून जाणून घेऊया। इथं आम्हाला 1:05 आमच्या मध्यवर्ती अग्निशमन केंद्रातून कॉल आला। सदर बिल्डिंगमध्ये इथं म्हणजे बांधकाम चालू होतं। त्या बांधकामातलं काय जुनं बांधकाम असल्यामुळे पाडत असताना 2 कर्मचारी जे लेबर काम करतात ते त्या स्लॅब खाली अडकले। त्यानंतर आम्हाला कॉल आल्यानंतर आमच्या लोकांनी रेस्क्यू काम करून सदर लोकांना व्यवस्थित काढून हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले। नाही मृत्यू वगैरे झालेला नाही। चांगल्या बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती आहे। हॉस्पिटलमध्ये ते गेलेले आहेत।